शांति सागर की लहरें जब जब पास में आए, ओम शांति, ओम शांति, ओम शांति, शांति, शांति। ओम शांती. नमस्कार. जय रोटरी. आपणा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आपल्या डिस्ट्रिक्ट 3132 चे आदरणीय डिस्ट्रिक्ट गव्हर्नर सर श्री सुधीरजी लातोरे सर, विविध क्लबचे प्रेसिडेंट आणि सेक्रेटरीज, डिस्ट्रिक्ट ऑफिसर, एजी सर्वांचं मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करते. आज आपण स्पेशल पीस बिल्डर क्लब आणि पीस वीक याविषयीची माहिती सांगण्यासाठी, चिंतन करण्यासाठी, आदरणीय डीजी सरांचं मार्गदर्शन घेण्यासाठी आज आपण ऑनलाईन एकत्र आलेलो आहोत. ही सभा सुरू करण्यापूर्वी आपण सर्वजण 2 मिनिटं शांतपणे थांबून परमेश्वराजवळ प्रार्थना करूयात की मुखेड आणि नांदेड या परिसरामध्ये ढगफुटीमुळे, अतिवृष्टीमुळे जे नुकसान झालेलं आहे, मानवी हानी झालेली आहे, निसर्गाचं नुकसान झालेलं आहे, अनेक गावं पाण्यामध्ये गेलेली आहेत, त्यासाठी आपण सर्वजण मदत करतच आहोत. परंतु आपण परमेश्वराकडे 2 मिनिटं शांत बसून प्रार्थना करूयात की या सगळ्या संकटावर मात करत आपण सर्वजण विजय प्राप्त करूयात. कारण भगवान हमारा साथी है, भगवान हमारा साथी है. एक छोटंसं गीत इथे लागेल आणि आपण 2 मिनिटं शांत बसून प्रार्थना करूयात. या सगळ्या संकटातून योग्य तो मार्ग निघणार आहे आणि सगळेजण सुखरूप परत एकदा गुण्या गोविंदाने नांदणार आहेत. हलकेसे डोळे बंद करून आपण प्रार्थना करूयात. खुलते ही आँख हमें मिलते, हर पल वो साथ मेरे चलते, कितना वो प्यार हमें करते, उनकी पलकों में हम चलते, हम खुश नसीब उनको पाकर, हम खुश नसीब उनको पाकर, जिंदगी हमारी जाती है, भगवान हमारा साथी है.
ओम शांती. आपल्यामध्ये उपस्थित आहेत आदरणीय डीजी सुधीरजी लातुरे सर. मी त्यांना नम्र विनंती करते की कृपया आपण आम्हाला मार्गदर्शन करावं. नमस्कार मित्रांनो, आपल्या डिस्ट्रिक्ट 3132च्या पीस डायरेक्टर सुधा कांक्रियाजी, या मीटिंगला उपस्थित डिस्ट्रिक्ट सेक्रेटरीज, असिस्टंट गव्हर्नर, विविध क्लबचे प्रेसिडेंट, सेक्रेटरी आणि रोटेरियन मित्रांनो, सर्वांचं या व्हर्च्युअल मीटिंग मध्ये स्वागत आहे. आपण सर्वजण रोटरीचं काम आपल्या आपल्या ठिकाणी करत असतो आणि आपल्या क्लबच्या माध्यमातून आपण आपल्या 7 एरिया फोकस यांच्याशी निगडीत हे आपलं सर्व कार्यक्रमांची रचना, आयोजन हे 7 एरिया ऑफ फोकसच्या माध्यमातून हा समाज, हे जग सुंदर बनवण्यासाठी, अधिक चांगलं बनवण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्नरत असतो. पण आपण जेव्हा रोटरीच्या वेगवेगळ्या इतिहासामध्ये जेव्हा डोकावतो किंवा ज्येष्ठ रोटरीशी जेव्हा आपण चर्चा करतो, तर जेव्हा मुळात जेव्हा जातो तेव्हा रोटरीला खरोखर काय उद्दिष्ट गाठायचं आहे, रोटरीला जग बदलायचे म्हणजे नेमकं काय करायचं आहे, हे जे काही 7 एरिया फोकस आहेत या माध्यमातून रोटरीला नेमकं काय साध्य करायचं आहे, हा जर विचार केला तर एक गोष्ट नक्की आहे की रोटरीला ह्या जगामध्ये शांतता, पीस, मग ती व्यक्तिगत वैयक्तिक शांतता असेल, सौहार्द असेल, सामाजिक सद्भाव असेल, वेगवेगळ्या विषयांमध्ये वेगवेगळे तंटे किंवा वेगवेगळ्या कॉन्फ्लिक्ट जे निर्माण होतात ते असता कामा नये, म्हणजे हे जग सुंदर होईल असं वाटतं. आणि मग हा विचार रोटेरियन करत गेले. रोटरीचे ज्यांनी सुरुवात केली त्यावेळेसच्या त्या मंडळींनी करत गेली आणि मग हा पीस निर्माण कशातनं होईल, नुसतं पीस पीस म्हणल्याने होणार नाही. तर मुळात जगामध्ये जी अशांती आहे याचा रोटरियन्सनी अभ्यास करायला चालू केला आणि मग त्यांच्या लक्षात आलं की काही गोष्टींचा अभाव असेल तर मग तिथे शांतता नांदू शकत नाही, काही गोष्टींचा प्रभाव असेल तरीही शांतता नांदू शकत नाही. जगामध्ये वेगवेगळे डिसीज, रोगराई जर एखाद्या गोष्टीचं थैमान असेल त्याही ठिकाणी शांतता नाही. आर्थिक असमतोल असेल तरी देखील जगामध्ये शांतता नांदू शकत नाही. जगामध्ये प्रत्येकामध्ये साक्षरता नसेल, जग हे साक्षर झालं नाही तरी देखील आपल्या शांततेच्या मोहिमेला यश येणार नाही किंवा खीळ बसेल. आणि
बऱ्याच विचाराच्या अंती शेवटी रोटरीच्या हेही लक्षात आलं त्यामुळे आपण जर विचार तर शांतता नांदण्यासाठी जे जे काही आवश्यक आहे रोटरी ते कार्य करायला सुरुवात केली आणि मग प्रत्येक विषयातले चॅलेंजेस किंवा डिसीज प्रिव्हेन्शन असेल, वॉटर अँड सॅनिटेशन असेल, एन्व्हायरमेंट असेल, इकॉनॉमिक अँड कम्युनिटी डेव्हलपमेंट असेल, नमस्कार. शांततेसाठी हो, नमस्कार. हा, ऐकू येते सरांचा हो आवाज आता ऐकू येतोय. हो सर, होय. सर बोला. हा, जर शांतता नांदायची असेल तर ह्या सगळ्या गोष्टी रोटरीचं काम आवश्यक आहे. आणि मग आपल्या डिस्ट्रिक्ट मध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टी तर करायला लागलो, पण कुठेतरी आपला मूळ उद्देश, मूळ गाभा हा आपण विस्मरणात जात नाही ना, अशी शंका काही जणांना यायला लागली. आणि मग यावर्षी वर्षाच्या प्लॅनिंग करत असताना आपल्या डिस्ट्रिक्ट मधल्या सिनियर रोटेरियन सुधाजी कांक्रियाजी यांच्याशी चर्चा केली. तेव्हा असं वाटलं की पुन्हा एकदा डिस्ट्रिक्ट मध्ये प्रत्येक क्लबच मूळ रोटरीचा जो उद्देश आहे किंवा सगळ्या गोष्टी ज्या करून नेमक्या कशासाठी करायच्या आहेत त्याच्याबद्दल थोडीशी जागृती, त्याच्याबद्दल उपक्रम किंवा त्याच्याबद्दल थोडासा फोकस आपण सर्वजण मिळून करावा असा आम्ही विचार केला. आणि मग रोटरीच्या सहकार्यांशी, काही ज्येष्ठांशी चर्चा केली. त्यांनी सुद्धा ह्या गोष्टीला अगदी दुजोरा दिला की एखादी गोष्ट आपण चालू केलेली असते, पण नेमकं त्याचा उद्देश काय, त्याचं ध्येय काय, ह्याचं सतत स्मरण पाहिजे. त्यामुळे आपण रोज देवासमोर नतमस्तक होतो, पाया पडतो आणि मग नेमकं ह्या जगण्याचं पर्पज काय, उद्देश काय, आपण कशा पुरुषार्थ गाजवत आहोत, कशासाठी कष्ट करत आहोत, ह्याची जशी आपण रोज देवाजवळ 2 मिनिट शांत राहून जसं आपण त्याची उजळणी करतो, तर अशा पद्धतीने यावर्षी 30 ह्या विषयामध्ये आपण थोडस मोठ्या प्रमाणामध्ये प्रत्येक क्लब मध्ये काही ऍक्टिव्हिटी, काही उपक्रम करावे असा काही विचार केला. मग नेमकं करायचं काय असा सगळा विचार करत असताना मग या विषयाबद्दलच काही अवेअरनेस वाढलं पाहिजे. मग प्रत्येक क्लब हा रोटरीमध्ये, रोटरी एक ऑर्गनायझेशन आहे, नॅशनल इंटरनॅशनल लेवलवरती त्याच्या काही रचना आहेत. मग आपला प्रत्येक क्लब हा पीस बिल्डर क्लब होऊ शकतो का, त्याची आम्ही काही चर्चा केली आणि त्याच्यासाठी प्रयत्न करूयात असा आम्ही विचार केला. एखादा रोटरीचा 30 वीक आपल्याला ठेवता येईल का आणि त्यामध्ये विविध उपक्रम शांततेशी निगडीत 30 ह्या विषयाला नेमकं काय आहे, त्याचे कुठले कुठले डायमेन्शन्स आहेत, हे सगळ्यांना समजवता येतील का आणि त्या विषयामध्ये काही काम करता येईल का असाही काही विचार केला. या माध्यमातून नॅशनल इंटरनॅशनल लेवलवरती 30 विषयक काही स्पेशल डेज असतात, ते आपण काही त्याचं आपण आयोजन करता येईल का असाही विचार केला. त्याच सोबत आपल्या डिस्ट्रिक्ट मधले सिनियर रोटरियन चंद्रकांतजी चौधरी आणि रोटरी क्लब औरंगाबाद मेट्रो यांनी वर्षात सुरुवातीला व्हायच्या अगोदरच 30 या विषयावरची एक मल्टी डिस्ट्रिक्ट फोरम, इंटरनॅशनल फोरम म्हणता येईल असंही घेता येईल का असाही विचार केला होता. त्याच्याबद्दलही आम्ही आपण घेता आलं. आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांशी याच्याबद्दल चर्चा, याच्याबद्दलची माहिती त्यासाठी सुधाजी प्रयत्न करत आहेत.
त्या माध्यमातून वेगवेगळे ब्राउचर्स, वेगवेगळे कार्यक्रम, सगळ्यांशी संपर्क असा विषय चालू होता. आणि मग त्याच शृंखलेमध्ये आजच्या दिवशी आपण एक सर्व घ्यायचं ठरवलं आणि आज आपण त्याच्यासाठी आपण सर्वजण इथे एकत्र आलेलो आहोत. आपल्या काही या विषयातल्या काही संकल्पना असतील, यामधले आपले काही त्याबद्दलचं काही म्हणणं असेल, आपल्या काही सूचना असतील, त्या सुद्धा त्यांचं सुद्धा स्वागत आहे. पण आपण सर्वजण आपल्या सर्व प्लॅनिंग मध्ये पीस ह्या विषयासाठी आणि त्याचे जे काही उपक्रम आहेत त्याला प्राधान्यक्रम देऊन जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात, मोठ्या संख्येत आपला डिस्ट्रिक्ट हा 100% पीस बिल्डर क्लब व्हावा. प्रत्येक क्लब ह्या ऍक्टिव्हिटी आपल्या क्लबच्या कार्यक्रमांमधनं राबवाव्या. डिस्ट्रिक्टने दिलेले कार्यक्रम हे सुद्धा आपण सर्वांनी मोठ्या प्रमाणात राबवावेत अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि आपण सर्वजण आज या मीटिंगला उपस्थित झालात त्याबद्दल सर्वांचं आभार व्यक्त करतो. आणि आता कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच आपण नांदेड जिल्ह्यामध्ये आणि लातूर जिल्ह्याच्या बॉर्डरमध्ये ज्या पूर सदृश परिस्थिती निर्माण झाली आणि त्या ठिकाणी जे काही तिथलं जीवनमान एकदम विचलित झालं आणि त्या सर्व गोष्टींसाठी आपण अत्यंत उत्स्फूर्तपणे आजूबाजूच्या क्लबांचं, उदगीर क्लब, मुखेड क्लब, नांदेड क्लब, नांदेड नंदीग्राम क्लब या क्लबचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे. ते अत्यंत कुठल्याही याची वाट न पाहता अत्यंत उत्स्फूर्तपणे ते त्यांच्या मदतीसाठी ज्या झीलने उतरले आणि त्यांनी जे मदत कार्य चालू केलेलं आहे त्यांच्या सर्व प्रयत्नांना खरोखर मी कौतुक करतो, अभिनंदन करतो. आणि आपण जे आवाहन केलं की रोटरीच्या मार्फत आपण त्याला सुद्धा एक चांगल्या पद्धतीने उत्तर द्यावं, तर नुसतं बोलण्यातनं सगळं जग हे एक आहे किंवा आपण सहसंवेदना आहे असं न बोलता अडचणीच्या काळामध्ये आपण सर्वजण आपल्या यथायोग्य शक्तीनुसार आपण सहयोगासाठी आपण जे आपलं दातृत्व सिद्ध करण्यासाठी आणि आपण जे पुढे आलेला आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो, कौतुक करतो. आणि आणखीन मोठ्या प्रमाणामध्ये ह्याच्यामध्ये आपल्याला मदतीसाठी पुढे सरसावलं पाहिजे त्याच्यासाठी आपल्या सर्वांना आवाहन करतो आणि माझं बोलणं थांबवतो. ओव्हर टू यू सुताजी. थँक्यू सर, थँक्यू. आपण सुंदर असं मार्गदर्शन केलेलं आहे आणि संपूर्ण डिस्ट्रिक्ट आणि प्रत्येक क्लब आपल्या या मोटिवेशननी खूप चांगला मोटिवेट झालेला आहे आणि सगळेजण अत्यंत उत्सुकतेने आपलं कार्य पुढे नेत आहेत. सरांनी सांगितलं की पीस थ्रू सर्व्हिस म्हणजे 7 एरियाज ऑफ फोकस जे आहेत तर त्यावर जर आपण फोकस केलं तर पीस थ्रू सर्व्हिस हे आपलं साध्य होतं. परंतु पहिला फोकस आपला पीसच आहे आणि त्या अनुषंगाने आपण वर्षभरात काय कार्यक्रम केले पाहिजेत तर याविषयी थोडीशी आपण चर्चा करणार आहोत. पहिला आपला विषय आहे की पीस बिल्डर क्लबचा फॉर्म भरत असताना जेव्हा अनेकांशी संपर्क आला तर अनेकांनी काही अडचणी सांगितल्या. त्या अडचणी सोडवण्याचा मी आता प्रयत्न करते. नंबर 2 म्हणजे 21 सप्टेंबर हा इंटरनॅशनल पीस डे आहे आणि युनोच्या सभेमध्ये आपला रोटरी इंटरनॅशनलचा एक सभासद असतो, त्याला तो मान मिळालेला आहे. युनायटेड नेशन मध्ये पीस विषयीचा मान हा रोटरी इंटरनॅशनलला मिळालेला आहे आणि त्या अनुषंगाने इंटरनॅशनल पीस डे हा पण प्रत्येक क्लबनी साजरा करणं आवश्यक आहे आणि त्या निमित्ताने पीस वीक आपण सेलिब्रेट करत आहोत. आणि तो कशा प्रकारे सेलिब्रेट करायचा, कुठल्या दिवशी काय आपल्याला ऍक्टिव्हिटी घ्यायचा याविषयी डिटेल आपण चर्चा करणार आहोत. आणि हे सगळं करत असताना काही बक्षिसाच्या योजना पण आहेत, काही मोटिवेशनल थीम्स पण आहेत. तर त्यासाठी आपण एक व्हॉट्सअपचा ग्रुप बनवत आहोत आणि त्या व्हॉट्सअप ग्रुपचं नाव ठेवलेलं आहे आपण रोटरी पीस ऍक्टिव्हिटीज डिस्ट्रिक्ट 3132 आणि याच्यामध्ये सर्व प्रेसिडेंट आणि सेक्रेटरींनी कृपया या लिंकला जॉईन करायचं आहे आणि ग्रुपला जॉईन केल्यानंतर पुढच्या ज्या काही ऍक्टिव्हिटीज असतील ते आपण या ग्रुपला शेअर करू शकता आणि ज्या काही सूचना असतील त्या किंवा ज्या जे काही कम्युनिकेशन होईल या डिस्ट्रिक्ट कडून तर ते याच ग्रुपमधून करणं सोपं जाणार आहे. तर आपण आता पहिल्या स्लाइडवर येऊया की आपल्या डिस्ट्रिक्टचं गोल आताच आदरणीय डीजी सरांनी आपल्याला सांगितलं आहे की प्रत्येक क्लब हा पीस बिल्डर क्लब करायचा आहे आणि ती प्रोसिजर अत्यंत सोपी, साधी आणि सिंपल आहे. मागच्या वर्षी आपला रोटरी क्लब ऑफ अहमदनगर हा पीस बिल्डर क्लब झालेला आहे
आणि मागे आपण अनेक वेळा याविषयी बोललेलो आहोत की सर्वात मोठा पीस बिल्डर क्लब म्हणून किंवा डिस्ट्रिक्ट जो आहे तो 6690 आहे, जो USA मध्ये आहे आणि त्याच्यामध्ये फक्त 43 क्लब्स आहेत. आपला डिस्ट्रिक्ट मोठा आहे, 100 पेक्षा जास्त क्लब्स आहेत आणि संपूर्ण डिस्ट्रिक्ट जर पीस बिल्डर क्लब झाला तर रोटरी इंटरनॅशनल मध्ये आपल्या डिस्ट्रिक्टचं मोठं नाव होणार आहे आणि ते आपण मिळवणारच आहोत. आणि जेव्हा आपण पीस बिल्डर क्लबच्या ज्या फॉर्मॅलिटीज कंप्लीट करतो तेव्हा आपल्याला साधारणतः 1.5 ते 2 महिन्यामध्ये एक सर्टिफिकेट येतं. हे सर्टिफिकेट स्लाइडवर आपल्या समोर आहे, जे मागच्या वर्षी रोटरी क्लब ऑफ अहमदनगरला मिळालेलं होतं. आणि अशाच प्रकारचं सर्टिफिकेट प्रत्येक क्लबला मिळणार आहे. म्हणजे वर्ष संपायच्या आत जेव्हा आपण हे रोटरी पीस वीक सेलिब्रेट करतो आणि त्याचं रिपोर्टिंग करतो त्यानंतर आपल्याला हे सर्टिफिकेट मिळतं. आणि हे सर्टिफिकेट खूप महत्वाचं आहे आणि हे आपल्या क्लबची शान असणार आहे. आणि प्रत्येक क्लबला हे आपण यावर्षी मिळूनच देणार आहोत किंवा आपण मिळवणारच आहोत असा आपण संकल्प केलेला आहे. मग आता आपण स्टेप्सकडे येऊया की काय काय करायला पाहिजे आपण. तर फक्त 2 मेंबर जे रोटरीचे आहेत, मग प्रेसिडेंट सेक्रेटरीज हवेत असं काही नाही किंवा कुठले पदाधिकारी हवेत असं पण काही नाहीये. रोटरी क्लबचे कुठलेही 2 सदस्य की ज्यांनी फी भरलेली आहे रोटरीची या वर्षीची, त्यांनी 2 गोष्टी करायच्या आहेत. नंबर 1 की 2 मेंबरनी $20 भरून रोटेरियन ऍक्शन ग्रुप फॉर पीस, रोटेरियन ऍक्शन ग्रुप फॉर पीस अर्थात RAGFP यामध्ये सामील व्हायचं आहे. हे सामील होण्यासाठी एक छोटासा फॉर्म असतो. त्यात आपण स्टेप्सकडे जाऊयात. त्या फॉर्म मध्ये सर्वात आधी लिंक आहे, जी लिंक मी आपल्या सर्वांना वेळोवेळी शेअर करत आली आणि परत आता करणार आहे. त्या लिंकला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर पुढे काय येईल ते मी तुम्हाला सांगते. पुढे जाऊयात. ते क्लिक केल्यानंतर जॉईन अस असं एक टायटल येतं आणि त्याच्या खाली एक बॉक्स आहे आणि त्या बॉक्समध्ये आपल्याला स्वतःचा म्हणजे जो मेंबर पैसे भरणार आहे त्यांनी स्वतःचा ईमेल ID तिथे द्यायचा आहे आणि मग तिथे नेक्स्ट याच्यावर क्लिक करायचं आहे. पुढे जाऊया. त्यानंतर ह्या चार्ट समोर येतो की मेंबरशिपची चॉईस कुठली आहे. आपण सध्या जो मेंबरशिप घेत आहोत ती म्हणजे बेसिक मेंबरशिप घेत आहोत. म्हणजे आपण $20 देऊन बेसिक मेंबरशिप घेत आहोत. त्यामुळे पहिल्या याला आपल्याला क्लिक करायचं आहे, जॉईन करायचं आहे. बेसिक मेंबरशिप 20 इथे क्लिक करून जॉईन व्हायचं आहे. हे झाल्यानंतर पुढचा हा फॉर्म येतो आणि मेंबरशिप रजिस्ट्रेशन हा फॉर्म येतो. तो फॉर्म मध्ये मग आपला नेम, ऍड्रेस, ईमेल ID, फोन नंबर वगैरे वगैरे बेसिक जे माहिती आहे आपली स्वतःची आणि क्लबची ही आपल्याला भरायची आहे. आणि ही भरल्यानंतर रोटरी खाली आपण पाहतो की खाली जे क्लिक करायचं आहे 4 ऑप्शन दिलेले आहेत. तिथे आपल्याला पहिला ऑप्शन जो आहे रोटरी मेंबर याला क्लिक करायचं आहे, कारण आपण रोटरीचे मेंबर आहोत आणि बाकी रोटरॅक्ट वगैरे ह्याचे मेंबर नाहीये, तर आपण रोटरी मेंबर आहोत. याला क्लिक करायचं. हे क्लिक केल्यानंतर म्हणजे आधी फॉर्म भरायचा आहे. फॉर्म भरल्यानंतर शेवटी रोटरी मेंबरला क्लिक करायचं. हे केल्यानंतर मग पुढे आपण जाऊ आणि पुढचा हे ऑप्शन आपल्याला येतात आहे. तर याच्यामध्ये रोटरी झोन आपला डिस्ट्रिक्ट 3132 झोन नंबर 7 मध्ये येतो. आपला डिस्ट्रिक्ट 3132 झोन नंबर 7 ला येतो. तर ते कॉलम मध्ये 7 भरायचं आहे. आणि त्यानंतर हे जे आपल्याला पहिलं ऑप्शन येत आहे तर त्याच्यामध्ये पीस बिल्डर क्लब मेंबर म्हणजे 5वा ऑप्शन आहे. लेफ्ट साइडला आपण पाहतोय तर त्याच्यामध्ये 5वा ऑप्शन आहे आणि तिथे लिहिलेलं आहे पीस बिल्डर क्लब मेंबर. तिथे आपल्याला क्लिक करायचं आहे. म्हणजे क्रेडेन्शियल आणि क्वालिफिकेशन प्लीज स्पीक ऑल दॅट अप्लाय. मग तेव्हा आपल्याला पीस बिल्डर क्लब मेंबर इथे क्लिक करायचं आहे. दुसरं राईट साइडला आपण पाहिलं तर स्पेशल इंटरेस्ट आहे. त्याच्यामध्ये पीस बिल्डिंग नंबर 3 ला इथे क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपण खाली येऊया आणि कंटिन्यू टू पेमेंट इथे क्लिक करून पेमेंट वर जायचं आहे. आणि पेमेंट करताना क्रेडिट कार्ड हेच फक्त ऍक्सेप्ट करतं ते. त्यामुळे क्रेडिट कार्डच्या द्वारेच आपल्याला हे पेमेंट करायचं आहे $20. पुढे जाऊयात आणि हे पेमेंट झाल्यानंतर आपल्याला एक रिसिप्ट येते. ती अशा प्रकारची दिसते, जी आता आपल्याला स्क्रीनवर दिसते. अशा प्रकारची
रिसिप्ट आपल्याला ती येते. आणि पुढे गेल्यानंतर आता हे जे सगळं आपण केलेलं आहे ते आपल्याला सबमिट करायचं आहे ईमेलद्वारे. आता ईमेल आय डी इथे आहे contact@rotaryactiongroup.ofpeace.org. इथे या ईमेल आय डीला आपल्याला ते सबमिट करायचंय. काय काय सबमिट करायचंय तर स्क्रीनशॉट ऑफ रिसिप्ट, म्हणजे जी रिसिप्ट आपल्याला आलेली आहे स्क्रीनवर त्याचा स्क्रीनशॉट काढायचा आहे. नंबर 2, की ज्या मेंबरनी हे पैसे भरलेले आहेत त्याचं स्वतःचं नाव, ईमेल आय डी, मोबाईल नंबर, म्हणजे 2 मेंबर क्लबचे भरणार आहेत त्यांचं. त्यानंतर कुठल्या क्लबचे ते मेंबर आहेत आणि क्लबचा चार्टर नंबर काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी, या तिन्ही गोष्टी या ईमेल आय डीवर सबमिट करायच्या आहेत. जेव्हा आपण हे सगळं सबमिट करतो आणि त्यानंतर रोटरी पीस वीक आपण सेलिब्रेट करतो, त्या सगळ्या ऍक्टिव्हिटीचं जेव्हा रिपोर्टिंग करतो त्यानंतर साधारणतः 1 महिन्यामध्ये आपल्याला हे सर्टिफिकेट प्राप्त होतं रोटरी पीस बिल्डर क्लबचं. म्हणजे इतकी साधी सोपी प्रोसिजर आहे आणि आपण 100% ती करणारच आहोत. प्रत्येक क्लब करणार आहे याची मला खात्री आहे. मग आता आपण क्लबच्या गोल्सकडे जाऊयात, की इंटरनॅशनल पीस डे 21 सप्टेंबरला आहे, आताच मी सांगितल्याप्रमाणे. त्यानुसार आपण एक वीक सेलिब्रेट करत आहोत. सेकंड इंटरनॅशनल मेडिटेशन डे हा 21 डिसेंबरला येतो. त्या काळातलं आपण नंतर त्याचं प्लॅनिंग डिटेलमध्ये जाऊयात. मग मंथ ऑफ पीस अँड कॉन्फ्लिक्ट प्रिव्हेन्शन हे जे आहे हे फेब्रुवारी महिना येतो आणि त्यावेळेस एक पीस फोरम आपण ऑर्गनाईज करू शकतो. आणि इंटरनॅशनल योगा डे 21 जून हा संडेला असतो. त्यासाठी आपण विविध योगाच्या ऍक्टिव्हिटी अँड स्ट्रेस फ्री लाईफ याविषयी चर्चा करू शकतो. आता ह्या सगळ्या गोष्टी नंतरच्या आहेत. आता आपल्या समोर जो आहे तो म्हणजे सप्टेंबर महिन्यातला पीस वीक सेलिब्रेशन. हा चार्ट आपल्या समोर दिलेला आहे की 15 तारखेपासून 21 तारखेपर्यंत आपल्याला हे या ऍक्टिव्हिटीज राबवायच्या आहेत. जेव्हा संपूर्ण डिस्ट्रिक्टमध्ये प्रत्येक क्लब सेम ऍक्टिव्हिटी राबवेल त्यानुसार तो एक इम्पॅक्ट होईल समाजामध्ये. म्हणजे पब्लिक इमेज रोटरीची अप होण्यासाठी आणि खरोखरच शांतीचे व्हायब्रेशन सर्वदूर पसरण्यासाठी आणि सगळ्या धर्मामध्ये, प्रांतामध्ये एक प्रकारचं सामंजस्य निर्माण होण्यासाठी जी वातावरण निर्मिती हवी आहे ती आपल्या या पीस वीकने होणार आहे. आणि ज्या दिवशी, ज्या तारखेला जी ऍक्टिव्हिटी दिलेली आहे तीच ऍक्टिव्हिटी आपण केलं तर त्याचा जास्त लाभ होणार आहे. किंबहुना मी आपणा सर्वांना प्रार्थना करेल की त्या दिवशी तीच ऍक्टिव्हिटी आपण करावी. तर आता आपण पहिल्या दिवशी येऊया. सोमवारचा दिवस आहे, 15 सप्टेंबर आहे. त्या दिवशी आपल्याला पीस पोल याचं प्लांटेशन करू शकतो किंवा पीस वॉल एखादी पेंट करू शकतो किंवा पीस सेल्फी पॉइंट आपल्या कुठल्याही पब्लिक जिथे जास्त लोक येतात जातात त्या ठिकाणी आपण चौकामध्ये, गार्डनमध्ये, कुठे पण या सगळ्या गोष्टीचा यूज करून आपल्याला शांतीचा संदेश आपल्याला देता येईल. आता आपण पाहतोय की पीस पोलचं चित्र आपल्या समोर आहे आणि ते कशा प्रकारे बनवायचं, त्याचे स्लोगन्स काय असायला हवेत आणि आपल्या लोकल लँग्वेजमध्ये त्याचे स्लोगन असायला हवेत. या सगळ्या त्या सगळ्या दृष्टीने आपलं जे शेअरिंग आहे ते आपण व्हॉट्सअप ग्रुपला करणार आहोत की स्लोगन विविध काय असतील, त्याची साईज कशी असली पाहिजे, त्याचा शेप कसा असला पाहिजे, याविषयी डिटेल आपण ग्रुपमध्ये शेअर करणार आहोत. दुसरा आहे की पीस वॉल. एखादी शाळेची वॉल असू शकते, एखाद्या गार्डन मधली वॉल असू शकते किंवा एखादी कार्यालयाची वॉल असू शकते की जिथे जास्त लोक येतात आणि जातात. तर अशा प्रकारे एक वॉल आपण पेंट करू शकतो, त्यातून शांतीचा संदेश देऊ शकतो एक चांगलं. आणि त्याविषयी जी काही चित्र आपल्याला हवी आहेत ती सुद्धा आम्ही आपल्याला प्रोव्हाइड करू. ते सगळं ग्रुपच्या माध्यमातून आपल्याला प्रोव्हाइड करता येईल. आणि तिसरं म्हणजे पीस सेल्फी पॉइंट हा आपल्याला कुठे पण ठेवता येऊ शकेल, जिथे जिथे समारंभ होतात, जिथे जिथे लोक एकत्र येतात, गार्डन मध्ये किंवा कुठल्याही याच्यामध्ये, की जेणेकरून तो संदेश सर्व दूर पोहोचू शकेल. तर या सगळ्याचं जे काही मटेरियल सोर्स आहे किंवा या सगळ्यांचं जे गायडन्स आहे तो व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून आपण करणार आहोत. या तिन्ही गोष्टी केल्या पाहिजेत असं नाही, या तिन्हीपैकी एक आपल्याला 15 तारखेला करायचं आहे.
जे तुम्हाला सोपं वाटतं, जे तुम्हाला इझी वाटतं, त्यानुसार या तिन्हीपैकी एक आपण 15 सप्टेंबरला करूयात. पुढे जाऊया. 16 सप्टेंबर. 16 सप्टेंबरचा मंगळवार आहे आणि त्या दिवशी आपण एखादा पीस सेमिनार घेऊ शकतो. कॉलेजच्या कॅम्पसमध्ये आणि अनेक गावातल्या डिग्निटरीजना बोलून, एक्सपर्टीजना बोलून आपण त्याविषयी एखादं चर्चासत्र, सेमिनार, कार्यशाळा अशा प्रकारचं घेऊन कॉलेजमधल्या मुलांना आणि इतर समाजाला आणि अदर NGOजला पण आपण इन्व्हॉल्व करू शकतो. आणि त्याच वेळेस सिग्नेचर कॅम्पेन सुद्धा आपल्याला घेता येतं. या सिग्नेचर कॅम्पेनचं डिझाईन वगैरे सुद्धा आपण सगळ्या क्लबचं जर सारखं असेल तर ते आणखी खूप छान होणार आहे. त्याचे सुद्धा डिझाईन आपण ग्रुपमध्ये शेअर करू शकतो. तर सेमिनारचे सब्जेक्ट आणि आपण परत बोलणारच आहोत. तर असा एक पीस कॉलेजच्या लेवलवर आपल्याला घेता येऊ शकेल. तर हा आहे 16 तारखेचा मंगळवारचा पीस सेमिनार आणि सिग्नेचर कॅम्पेन. 17 सप्टेंबरला म्हणजे बुधवारच्या दिवशी आपण 3 प्रकारचे कॉम्पिटिशन, म्हणजे कुठली पण एक कॉम्पिटिशन, या तिघांपैकी कुठली एखादी कॉम्पिटिशन घेऊ शकतो. मुलांसाठी, स्कूल स्टुडंटसाठी ड्रॉइंगची कॉम्पिटिशन असेल, किंवा सर्वांसाठीच एसे कॉम्पिटिशन असेल, किंवा एखाद्या कॉलेजचे म्हणजे कॉलेज गर्ल्स अँड बॉईजसाठी पथनाट्याची कॉम्पिटिशन असू शकेल. विषय हाच की शांतता हाच विषय, परंतु त्या चित्राच्या माध्यमातून, निबंधाच्या माध्यमातून किंवा पथनाट्याच्या माध्यमातून हा विषय आपल्याला पुढे न्यायचा आहे. हे तिन्ही एकत्र करायची कंपल्शन नाहीये. तिघांपैकी एक जे आपल्याला सोयीचं वाटेल ते आपल्याला करायचं आहे. आणि या तिघांमध्ये जे तुम्ही नंबर काढणार आहेत, 1, 2, 3, ड्रॉइंग मधले 3 नंबर, एसे मधले 3 नंबर आणि पथनाट्यातले 3 नंबर, तर हे आपण सगळेजण एकत्र करून जेव्हा आपल्याला एखादा कॉन्फरन्स असेल त्यावेळेस आपण त्याचं एक्झिबिशन सुद्धा करू शकतो. आताच आदरणीय सरांनी सांगितल्याप्रमाणे की चौधरी सरांनी पुढाकार घेतलेला आहे रोटरी क्लब ऑफ औरंगाबाद मेट्रोने, आणि तिथे कॉन्फरन्स आहे. तर तिथे आपण एक म्हणजे आपण त्यांना विनंती करूया, त्यांनी परवानगी दिली तर आपल्याला तिथे एक छोटंसं एक्झिबिशन सुद्धा याचं करता येईल. किंवा जिथे चान्स मिळेल तिथे आपल्याला याविषयीचं एक्झिबिशन करता येईल की ड्रॉइंग आहे, एसे आहे. पुढे जाऊयात. तसा 18 आणि 19 सप्टेंबरला आपण काय केलं पाहिजे, तो आहे गुरुवार आणि शुक्रवारचा दिवस. तर 18 तारखेला आपण क्रिएटिव्ह रील कॉम्पिटिशन, म्हणजे शांती हाच विषय देऊन समाजाला आव्हान करू शकतो की क्रिएटिव्ह म्हणजे 59 सेकंदची एक रील आपण बनवा. ते मग वेगवेगळ्या युक्ती देऊन वेगवेगळे छानसे असे रील्स आपल्याकडे येतील. त्यातले पहिले 3 जे आहेत ते जरूर आपण शेअर करा ग्रुपमध्ये. आणि तसंच 19 तारखेला आपल्याला आकाशवाणीवरून किंवा TV वरून एक्सपर्ट्सना बोलवून याविषयीचं चर्चासत्र घेता येऊ शकतं, याविषयीचं मार्गदर्शन घेता येऊ शकतं. आणि 21 तारखेला आपण मास मेडिटेशन घेणार आहोत. त्याविषयीची अनाउन्समेंट सुद्धा या रेडिओ आणि TV टॉक मधून करता येईल. तर हे 19 तारखेला आपण करू शकतो. वेगवेगळ्या एरियामध्ये वेगवेगळ्या रेडिओच्या माध्यमातून, वेगवेगळ्या लोकल TV चॅनलच्या माध्यमातून हा विषय जर पुढे गेला तर तो सगळ्या डिस्ट्रिक्टमध्ये, सगळ्या शहरातून, सगळ्या जिल्ह्यातून तो खूप चांगल्या प्रकारे संदेश देऊन जाणार आहे. पुढे जाऊयात. आता 20 सप्टेंबरला आपल्याला स्कूल लेवलवर एक रॅली घेता येतं. म्हणजे या दिवशी शनिवार आहे आणि गव्हर्नमेंटने असे म्हणजे काही सूचना दिलेल्या आहेत शाळेला की शनिवारच्या दिवशी आपण म्हणजे एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटीज आपण करू शकतो. आणि एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटीज प्रमोट करण्यासाठी त्यांनी शनिवार ठेवलेला आहे. आणि म्हणून आपल्याला शाळेचा चांगला सहभाग आपल्याला या निमित्ताने मिळणार आहे. म्हणून शनिवारच्या दिवशी शाळेतल्या मुलांना सोबत घेऊन आपण रॅली काढू शकतो किंवा मानवी साखळी करू शकतो. आणि त्याच वेळेस आपण मुलांकडून प्रतिज्ञा सुद्धा घेऊ शकतो. म्हणजे जेव्हा आपण सेमिनार घेतलं तेव्हा आपण सिग्नेचर कॅम्पेन घेतलेला आहे, आणि जेव्हा आपण आता रॅली घेत आहोत तेव्हा आपण प्लेज आणि प्रतिज्ञा करून घेत आहोत. तर हे आपल्याला शनिवारी घेणं सोपं जाणार आहे. आणि आपण आपल्या जिल्ह्यातल्या
जे शिक्षण अधिकारी असतात त्यांच्याशी आपण संपर्क करू शकतो आणि एक नाही तर अनेक शाळांना इन्व्हॉल्व करून म्हणजे चांगली आणि अत्यंत सुंदर अशी ऍक्टिव्हिटी आपण राबवू शकतो. गेल्या अनेक वर्षापासून आपण नगरमध्ये राबवत आलेलो आहोत. त्यामुळे मला यातून चांगला अनुभव आहे आणि खूप चांगला रिस्पॉन्स याला मिळतो. पुढे जाऊया. ते 21 सप्टेंबर म्हणजे याच दिवशी इंटरनॅशनल पीस डे आहे आणि म्हणून आपण मनशांती ते विश्वशांती या विषयावर चिंतन करत असताना सगळ्या विश्वामध्ये शांतीचे व्हायब्रेशन्स कशा प्रकारे पोचवता येतील याचा एक अभ्यास आणि ऍक्च्युली त्याचे व्हायब्रेशन देण्याचं पवित्र कार्य पण आपण त्या दिवशी करणार आहोत. मला आठवतं की सन 23-24च्या वेळेस जेव्हा स्वाती मॅडम डीजी होत्या तेव्हा आपण हा मास मेडिटेशन ऑनलाईन मास मेडिटेशन घेतलेला होता आणि त्यावेळेस 5,500 लोक ऑनलाईन जॉईन झालेले होते. आणि आता तर आपण प्रत्येक क्लबची इन्व्हॉल्वमेंट घेत आहोत. त्यामुळे नक्कीच 15, 16, 20, 25, 30, 40,000 पर्यंत सगळेजण एकत्र येतील. आणि जेव्हा मास मेडिटेशननी कशा प्रकारचे व्हायब्रेशन क्रिएट होतात हे याच्या मागचं जे सायन्स आहे हे सुद्धा त्याच्या आधी समजून सांगितलं जाईल. त्याच्यासाठी वेगळं आपण एक सेशन घेऊयात. आणि त्या दृष्टीने म्हणजे फक्त रोटरी परिवारच नाही, म्हणजे रोटरी मेंबर त्यांचा परिवार इथपर्यंत सीमित न राहता आपल्याला ही जी लिंक आहे मास मेडिटेशनची ही आपल्या विभागातल्या घरोघरी पोहोचवायची आहे आणि जास्तीत जास्त व्यक्तींना आपण त्याच्यामध्ये सामावून घेणार आहोत की ज्या अनुषंगाने हा शांतीचा जो संदेश आहे हा घराघरापर्यंत पोहोचला पाहिजे. कारण तो इंटरनॅशनल पीस डे आहे. त्याचं नियोजन, त्याचं आयोजन, त्याचं संयोजन अत्यंत उत्तम रीतीने आपण आदरणीय डीजी सर लातुरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली करणार आहोत आणि आपल्या सगळ्यांचा खूप चांगला प्रतिसाद मिळणार आहे याची मला खात्री आहे. तर मनशांती ते विश्वशांती हा 21 तारखेचा आपला हा मोटो आहे. आणि हा जो काही ऑनलाईन प्रोग्राम आहे, जेव्हा आपला रेडिओ टॉक आणि टीव्ही टॉक आपण घेणार आहोत त्यावेळेस त्याची अनाउन्समेंट सुद्धा आपण करू शकतो, जेणेकरून जास्तीत जास्त नागरिकांना आपण आव्हान करून आपण पुढे जाऊ शकतो. याविषयीची प्लेज आपल्या समोर आहे ही ग्रुपमध्ये मी सर्वांना शेअर करणार आहे, जेणेकरून त्याचा आपल्याला उपयोग करता येणार आहे. आणि वेगवेगळ्या महिन्यामध्ये वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज ही फक्त मी एकच मिनिटात सांगणार आहे, त्याविषयी आपण नंतर बोलणार आहोत. जसं ऑक्टोबर महिन्यामध्ये आपण गुड बाय अँगर किंवा नोव्हेंबर महिन्यामध्ये लहान मुलांसाठी म्हणजे शालेय मुलांसाठी हाऊ टू इम्प्रूव्ह द कॉन्सन्ट्रेशन इन स्टडी अँड बॅलन्स ऑफ IQ, UQ, SQ या प्रकारे शाळेंमधून घेऊ शकतो. डिसेंबर महिना याच्यामध्ये इंटरनॅशनल मेडिटेशन डे आहे आणि म्हणूनच आपल्याला 7 डेजचा मेडिटेशन कोर्स ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही घेता येऊ शकेल. जानेवारी महिन्यामध्ये आताच सरांनी सांगितल्याप्रमाणे पीस कॉन्फरन्स आहे संभाजीनगरला, अर्थात औरंगाबाद मेट्रो नी तो आयोजित केलेला आहे. त्यांचं मी या निमित्ताने अभिनंदन करते. फेब्रुवारी महिना पीस मंथ आहे आणि या दिवशी विशेष पीस फोरम घेण्याविषयी आपण नियोजन करत आहोत. मार्च महिन्यामध्ये मुलांच्या परीक्षा असतात त्यामुळे तो महिना आपण फ्री ठेवतोय. एप्रिल महिन्यामध्ये आर्ट ऑफ वर्क लाईफ बॅलन्स म्हणजे आजकाल म्हणजे आपण पाहतो की घरोघरी घरातले सगळेच मेंबर काम करण्यासाठी बाहेर जातात आणि घरातलं आणि बाहेरचं याचा बॅलन्स कसा साधायचा आणि त्यातून शांती कशी निर्माण करायची हा एक विषय आपण एप्रिल महिन्यामध्ये हाताळू शकतो. मे महिन्यामध्ये आपण खोई हुई खुशी प्राप्त करणे की विधी आणि 21 जूनला परत इंटरनॅशनल योगा डे आहे. त्या दिवशी आपण स्ट्रेस फ्री लाईफ थ्रू योगा अँड राजयोगा याविषयी चर्चा करू शकतो. हे आपल्या नंतरच्या गोष्टी आहेत पण जस्ट हायलाईट म्हणून आपल्याला मी सांगितल्यात. आणि व्हॉट्सअप ग्रुपला आपण सर्वांनी जॉईन व्हावं अशी मी नम्र विनंती करते. त्याची लिंक परत आता हा सेशन संपल्यानंतर मी ग्रुपला शेअर करते. आपण याच्यामध्ये जॉईन व्हावं, पुढचे सगळे कम्युनिकेशन याच्यामध्ये होऊ शकणार आहेत. अशी छोटीशी माहिती मी आपल्या सर्वांना दिलेली आहे. आदरणीय डीजी सरांनी खूप चांगलं नियोजन केलेलं आहे आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी मार्गदर्शन केल्याप्रमाणे या सगळ्या गोष्टी मी आपल्याशी शेअर केलेल्या आहेत.
त्यांनी सुचवल्याप्रमाणे हे सगळे प्रोजेक्ट आपण प्लॅन केलेले आहेत. आपल्या मनामध्ये काही शंका असतील तर आपण जरूर विचाराव्यात अशी मी नम्र विनंती आपणा सर्वांना करत आहे. मी आदरणीय डीजी सरांना विनंती करते की आपण आणखीन आपल्याला या विषयावर मार्गदर्शन करायचं असेल तर आपण जरूर करावं. त्यानंतर आपण क्वेश्चन आन्सर्स कडे जाऊयात. नाही, मार्गदर्शन आता एवढं छान प्रेझेंटेशन झाल्यावरती वेगळं मार्गदर्शनची काही आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. आता आपण सर्व थँक्यू सर. पार्टिसिपंट्सना कोणाच्या मनात काही शंका असतील तर हो त्या सर. घेऊयात आणि त्याच्यानुसार आपण पुढचं कारवाई करूयात. येस कोणाला सर. काही पार्टिसिपंट्सना काही शंका असतील तर त्यांनी विचाराव्यात. येस सर. येस सर. सर्वांना विनंती आहे की आपल्या मनात काही प्रश्न असतील तर आपण जरूर विचारावेत. आपण हा जो 2 पहिला मेंबरची जो फीस जी आहे हा सर. येस सर. पीस फक्त क्लब 2 जो मेंबरची आपल्याला फी सगळ्यात भरून आपण होऊ शकतो. सॉरी. बोला बोला संतोष बोला. बोला बोला सर. सर. फक्त आपल्याला 2 मेंबरची फी जी आहे हा ती हा. भरून याच्याकरता आपण पीस बिल्डर क्लब होतो का? नाही, 2 मेंबरची फी भरल्यानंतर पीस वीकचं सेलिब्रेशन करायचं जे आता आपल्या डिस्ट्रिक्टने ठरवलेलं आहे. हो, आता पीस वीकचं सांगितल्याप्रमाणे. सेलिब्रेशन झाल्या त्याच्या ऍक्टिव्हिटीज जेव्हा त्याचं रिपोर्टिंग होईल ते रिपोर्टिंग वरती जाईल आणि त्यानंतर आपल्याला सर्टिफिकेट येईल सर. ओके, थँक्यू. येस सर. आमचा येस सर. क्लब होऊन जाईल मॅडम. येस सर. मोस्ट वेलकम सर. थँक्यू. येस सर. मॅडम, हॅलो. हॅलो सर. हॅलो. हां. हो सर. पेमेंट ऑप्शन ओन्ली क्रेडिट कार्डच आहे, राईट? हो सर. नाही म्हणजे आपल्यासाठी म्हणजे इंडियन लोकांसाठी हे सोपं आहे क्रेडिट कार्ड आणि त्याच्यानीच ते ऍक्सेप्ट होते आतापर्यंतचा अनुभव जो पाहिला आहे. अच्छा. नाही, डेबिट कार्ड असेल तर विजा डेबिट कार्ड पाहिजे, मास्टर कार्ड किंवा विजा कार्ड, रुपे कार्ड नाही चालत. येस सर. ओके, ओके. आणि हे जे आहे प्रत्येक वर्षी आपल्याला रिन्यूअल करावं लागेल हो. का? येस सर. हो, प्रत्येक वर्षी रिन्यू करावं लागतं. येस. थँक्यू मॅम, थँक्यू. हो. छान येस सर. इन्फॉर्मेशन दिलात. येस मॅम, थँक्यू सर. थँक्यू सर. डेफिनेटली. थँक्यू सर. थाडे बोलतोय. हॅलो. हॅलो. हा, नितीन थाडे बोलतोय. हो हो. बोला बोला सर. हा हा. आपण जे आता खूप छान प्रोटोकॉल्स 15 सप्टेंबर पासून सांगितले ते हो उद्यापासून हो. लवकरात थोडासा लवकर आवाज जर कमी येतोय सर. थोडं जोरात बोलता हा का? येस येस हा. आपण जो प्रोटोकॉल सांगितलाय 15 सप्टेंबर ते 21 सप्टेंबर जो की हा इट इज हा हा रिस्पॉन्सिबल फॉर RAGFP पीस बिल्डर क्लब ऑल्सो. हा. ऍट द सेम टाइम हा स्टार्टिंग पॉइंट आहे आपल्या या संपूर्ण प्रोटोकॉलचा किंवा मुवमेंटचा. आवाज कमी पूर्ण येतोय सर उद्यापासून आपला. लवकरात लवकर दिला. आता तो सर आवाज आता कमी येतोय येतोय. नाही सर. यायला थोडस पाहिजे. जवळ घेता का माईक? हा हा. हॅलो. हा आता सर. हो येतोय. हो. बोला बोला सर. नाही, आपण जे डिझाईन केलंय 15 सप्टेंबर ते 21 सप्टेंबरचा पूर्ण प्रोटोकॉल तो लवकरात लवकर उद्यापासून जर कळवलं आपल्या सर्व क्लब्सना हो तर हो. इन ऍडिशन टू RAGFP फॉर्मेशन येस आपण येस. हे अगदी रिलिजियसली फॉलो करूया. तर येस ज्या सर. पद्धतीने आदरणीय लातुरे सरांनी डीजी सरांनी सांगितलं की वेगवेगळे पॅरामीटर्स हे अभाव आणि प्रभावाच्या माध्यमातून जबाबदार असतात. तर येस कदाचित मला वाटतं हा डीजी एम्पॅसिस किंवा डिस्ट्रिक्ट एम्पॅसिसचा फार मोठा भाग ठरणार आहे. येस. आणि 100% मला दिसतंय की आजच्या उपस्थितीवरनं की 100% काय जे आपले 102 क्लब असतील ते 100% RAGFP होणार आहेत. येस सर. इन ऍडिशन टू दॅट मला असं वाटतं की मॅडम पीस फेलोवर पण आपण जितकं हो हो. कॉन्सन्ट्रेशन भविष्य करू काळामध्ये तर आता लोक आपलं पीस हे पुढे. टार्गेट संपलं ना सर की मग आपण पीस येस. फेलो वगैरे ते सगळ्या गोष्टी परत करणारच आहोत. आपली ही नक्की पहिली स्टेप आहे. ही पहिली पहिली स्टेप्स. कंप्लीट हो झाली की हो. मग आपण त्याच्याकडे पाहणारच आहोत सर. जाणार ह्यात आहोत. थोडंसं मला असं जे आपण जर याचा युनिव्हर्सलायझेशनचा विचार केला तर पीस फेलो हा स्कूल्स आणि कॉलेजसाठी मर्यादित न ठेवता इंडस्ट्रियल सेगमेंटमध्ये सुद्धा आपण हा अतिशय फार चांगल्या पद्धतीने पाहूया आणि नक्की तो नक्की फार छान करूयात. होऊ शकतो नक्की कार्यक्रम. करूयात. हो. येस. थँक्यू थोडंसं सर. मी थँक्यू. आणखी ऍडिशन करतो की आपण लास्ट एकच मिनिटं घेतो. लास्ट 4 इयर आपण सायकल रॅलीज काढलेल्या आहेत आणि 20 तारखेपासून आपलं आपण बांदा ते नगर आणि नांदेड ते नगर पीस रॅली जी आपण काढतो आहोत म्हणजे सद्भावना आणि पीस रॅली. त्यामध्ये उद्या सुद्धा आपण एक सर्क्युलर काढून किंवा आपण डीजी सरांच्या येस माध्यमातून येस सर्क्युलर येस काढून येस. त्याचा नक्की नक्की. ऍडव्हान्टेज आपल्याला या मुवमेंटचा घेता येईल. खूप मोठी बरोबर रॅली बरोबर. होणार आहे आणि
खूप बरोबर. मोठ्या लेवलला जाईल म्हणजे तेवढंच फक्त ऍड राईट. करायचं. थँक्यू. ओके सर, थँक्यू सो मच. थँक्यू थँक्यू थँक्यू. हॅलो. हॅलो हॅलो सर, बोला सर. रोटरी क्लब मलकापूरने पेमेंट्स वगैरे केलेले आहेत. आता पुढची प्रोसेस त्यांना फक्त प्रोजेक्ट अपलोड करायचा हाच आहे का? हो, नाही नाही, आता तिथे प्रोजेक्ट अपलोड नाही करायचे. आता जो ग्रुप आपण बनवतोय तिथे प्रोजेक्ट झाल्यानंतर त्या ऍक्टिव्हिटीचं रिपोर्टिंग करायचं. रिपोर्टिंगचा एक फॉर्मॅट असतो, तो ग्रुपमध्ये मी शेअर करणार आहे. आणि आता आपण मी ज्या 3 गोष्टी सांगितलेल्या होत्या की ईमेल काय काय करायचे आपल्याला, जे आपण पेमेंट केलेलं आहे त्याचा स्क्रीनशॉट आपल्याला ईमेल करायचा आहे. ज्या मेंबरनी 2 मेंबरनी फी भरलेली आहे त्यांचं नाव, त्यांचा ईमेल आयडी आणि त्या सगळ्या गोष्टी शेअर केल्यानंतर क्लबचं नाव आणि क्लबचं चार्टर नंबर, या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण ईमेल करू आणि हा जो पीस वीक सेलिब्रेट करू त्याचं जेव्हा रिपोर्टिंग होईल त्याच्यानंतर साधारणतः दीड दोन अडीच महिन्यामध्ये आपल्याला सर्टिफिकेट येईल सर. ओके मॅडम. आमची येस, पेमेंट प्रोसेस वगैरे बाकी झाली सगळी. तुम्हाला झालेले आहेत एक्सेल पण ना. पाठवले मी. अभिनंदन एक्सेलची पण अभिनंदन. पाठवले. मी येस येस, 10 मेंबरची केली. स्क्रीनशॉट मला शेअर करा. हो, केलाय मॅडम, तुम्हाला केलाय ओके सर, ओके, रोटरी अभिनंदन तुम्ही सर. केलं. येस ओके, सर, थँक्यू सर, थँक्यू. मॅडम, आमच्या रोटरॅक क्लबला पण ह्यामध्ये पार्टिसिपेट होता येईल का? हो, होता येईल सर, पण तुम्ही रोटरीमध्येच त्यांना इन्क्लूड करा तूर्त. रोटरॅक्टचं पण एक ऑप्शन आहे, पण त्याला थोडेसे फाटे हां. फुटतील सध्या. आपण ओके. सध्या रोटरी क्लब थ्रूच त्यांना इन्व्हॉल्व करून घ्या तूर्त. ठीक आहे, चालेल. हा, ओके, येस सर. थँक्यू. येस सर. आणि जे आपण रोटरी पीस वीक सेलिब्रेट करत आहोत त्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या एनजीओना सोबत घेऊ शकतो. इनर व्हील आहे, रोटरॅक्ट आहे, इंट्रॅक्ट आहे, किंवा आणखीन ज्या काही इंडियन मेडिकल असोसिएशन असेल, लायन्स असेल, सगळ्यांना सोबत घेऊन जितकं मोठं कार्य आपल्याला करता येईल, जितक्या जास्त व्यक्तींना आपल्याला सामावून घेता येईल त्या सगळ्यांना सामावून घ्यायचंय सर. ओके, थँक्यू येस मॅडम. सर. येस सर, थँक्यू सर. आणखीन कोणाला काही? हॅलो मॅडम. हो सर, येस सर. हॅलो. नमस्कार सर, बोला सर. हा, माधुरी जोशी, औरंगाबाद इलाईट. नमस्कार. ओ ताई, हा, बोला नमस्कार. बोला. हा, नमस्कार नमस्कार. आम्ही पण आमच्या 2 मेंबरचं रजिस्ट्रेशन मी काल कंप्लीट केलंय, काल नाही व्हेरी परवा. गुड, व्हेरी हा, गुड, तर व्हेरी ते गुड. स्क्रीनशॉट तुम्हाला नाही पाठवला बहुतेक मी, तर मी पाठवते. कारण हा, मी येस. आता अमेरिकेत आहे सध्या. बर 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 सर. आणि मग आता पुढची काय काय प्रोसिजर करायची आहे ती सगळी कळाली तुमच्याकडनं. हो हो हो. आणि त्याच्याप्रमाणे मग आम्ही इलाइट क्लब साठी वर्कआउट करू सगळं. येस खूप येस छान माहिती येस मिळाली सगळी. येस. थँक्यू मॅडम, थँक्यू. तुम्ही ओके. एकदम अमेरिकेहून जॉईन झालात. खूप आनंद वाटला हा, आपल्याला पाहून आणि राईट. ऐकून. हो हो, धन्यवाद धन्यवाद मॅडम. थँक्यू. मैडम, हो, येस मॅडम. व्हाट इज दिस RAGFP? वो सर्टिफिकेट पे जो लिखा था ना. हाँ हाँ, रोटरी एक्शन ग्रुप फॉर पीस. ओ ओके, थैंक यू सर. यस 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 यस. थँक्यू सो मच. खूप छान वाटलं सगळ्यांना भेटून. आदरणीय डीजी सर, आदरणीय सुधीर लातुरे सर यांचे मी खूप खूप आभार मानते की त्यांनी आपला इतक्या व्यस्त याच्यामध्ये, आता संगमनेरमध्ये सर आहेत, तिथून ट्रॅव्हलिंग करून आता लातूरला जाणार, परत पुढचे प्रोजेक्ट आहेत, तेवढ्या गडबडीच्या काळामध्ये ही आठवण ठेवून ते जॉईन झाले आणि गाडीमध्ये असताना सुद्धा त्यांनी अत्यंत सुंदररित्या आपणा सर्वांना मार्गदर्शन केलेले आहे. मी हृदयापासून त्यांचे मनपूर्वक आभार मानते. आणि तसंच आपल्या या फोरमला जॉईन होणारे सगळे असिस्टंट गव्हर्नर आहेत, प्रेसिडेंट आहेत, सेक्रेटरी आहेत आणि विविध क्लबचे मेंबर्स आहेत, ते जॉईन झालेले आहेत, त्यांचंही मनपूर्वक हार्दिक आभार मानते. आपण सगळेजण एकत्र येऊन हा शांतीचा पर्व आपल्याला निर्माण करायचा आहे. रोटरीच्या माध्यमातून, म्हणजे रोटरी 140 देशापेक्षा जास्त देशामध्ये ती काम करते आणि रोटरीच्या माध्यमातून सगळ्या जगामध्ये आपल्याला शांतता निर्माण करायची आहे आणि विश्व एक परिवार आहे हे आपल्याला दाखवून द्यायचं आहे. आणि आपण सगळेजण त्यासाठी सज्ज झालेले आहोत. एक छोटंसं 1 मिनिटाचं गीत आता इथे लागणार आहे आणि आपण या आजच्या छोट्याशा मीटिंगची सांगता करत आहोत. परत एकदा मी डीजी लातुरे सरांचं हृदयपूर्वक आभार मानते आणि आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद.
एक गीत आहे, त्याच्यासोबत आपण 1 मिनिट शांत बसून आजच्या या मीटिंगची सांगता करत आहोत. खुलते ही आँख हमें मिलते हर पल वो साथ मेरे चलते कितना वो प्यार हमें करते उनकी पलकों में हम चलते हम खुश नसीब उनको पाकर हम खुश नसीब उनको पाकर जिंदगी हमारी जाती है भगवान हमारा साथी है. प्रतिदिन हमको आती प्रभु प्रेम की आती है भगवान हमारा साथी है.
के संग संग रहते हैं, वो अपने संग संग रहते हैं। जैसे दीपक में बाती है, भगवान हमारा साथी है। भगवान हमारा साथी है, भगवान हमारा ओम शांती. थँक्यू. थँक्यू. थँक्यू डीजी सर, लातुरे सर. थँक्यू. थँक्यू. सगळा रोटरी परिवार मनपूर्वक आभार, आभार, आभार. थँक्यू सो मच. थँक्यू मॅडम, थँक्यू. थँक्यू. थँक्यू मॅडम. थँक्यू. गुड नाईट. थँक्यू. थँक्यू. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट.